नमस्कार मित्रांनो, मी विराज चतुर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, एमपीसीची मेन्सची परीक्षा झालेली आहे. अजून आन्सर की आलेल्या नाही, पण ज्या मुलांना टायपिंगची स्किल टेस्ट द्यायची आहे त्यांची तयारी चालू झालेली आहे. ही जी टायपिंगची स्किल टेस्ट आहे ही कशा प्रकारे तुम्ही देऊ शकता आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची आहे त्याच्या संदर्भाचा आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आपल्याकडे काय काय डिव्हाइस आहेत आणि ह्या डिव्हाइसवरती टायपिंगची टेस्ट कशी करायची या संदर्भातला आपण आजचा व्हिडिओ पूर्ण बघणार आहोत. एमपीसी स्किल टेस्टची प्रॅक्टिस कशी करावी आणि या स्किल टेस्टमध्ये इंग्लिश 40 आणि मराठी 30चे टायपिंग परीक्षा होणार आहेत. तर ही स्किल टेस्ट कशी करणार आहेत, त्यासाठी आपल्याकडे काय काय पर्याय उपलब्ध आहेत ते बघूया. आता आपल्याकडे सध्या 3 पर्याय आहेत. एक आहे एखादा क्लास जॉईन करणे किंवा घरीच प्रॅक्टिस करणे किंवा दोन्ही पर्याय. ज्या ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहेत त्यांनी आपल्या आजूबाजूच्या जिथं जीसीसी डीबीसी टायपिंग शिकवलं जातं किंवा जिथं टायपिंग अवेलेबल आहे कम्प्युटर टायपिंग त्या क्लासेसमध्ये प्रॅक्टिससाठी तुम्ही वेळ द्या किंवा प्रवेश घ्या. नॉर्मली एका मुलाला दिवसाला कमीत कमी 3 तास प्रॅक्टिस करायची मित्रांनो टायपिंग टेस्टसाठी, तरच तुम्हाला ही गोष्ट पॉसिबल आहे. त्यामुळे तुम्ही 3 तास तुम्हाला कोणता क्लासवाला वेळ देऊ शकेल अशा क्लासमध्ये प्रवेश घ्या. होऊ शकतं 2 तास देईल, 1 तास देईल, बाकीचा टाइम तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता का त्याचा तुम्ही विचार करा. किंवा तुमच्या घरी जर लॅपटॉप आहे किंवा डेस्कटॉप आहे तर तुम्ही घरीही टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता. किंवा क्लास जॉईन करून उरलेल्या वेळामध्ये अजून जर तुम्हाला घरी टायपिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती प्रॅक्टिस करू शकता. जर लॅपटॉप असेल तर त्याला एक्स्ट्रा कीबोर्ड लावा जेणेकरून तुमचा लॅपटॉपचा कीबोर्ड खराब होणार नाही लवकर आणि प्रॅक्टिसही तुमची प्रॉपरली होईल. म्हणजे आपल्याकडे 3 पर्याय, एक तर क्लास जॉईन करणे, घरीच प्रॅक्टिस करणे किंवा दोन्ही पर्याय उपलब्ध आहे. आता घरी प्रॅक्टिस जर करायची असेल किंवा तुम्ही क्लासमध्ये प्रॅक्टिस करत असाल, मोस्टली क्लासमध्ये जर प्रॅक्टिस करत असाल तर त्यांच्याकडे टायपिंग लेसन्स किंवा टायपिंग सॉफ्टवेअर अवेलेबल्स आहे. जे टायपिंग सॉफ्टवेअर पेड सॉफ्टवेअर आहे जे क्लासेसमध्ये अवेलेबल असतं त्याच्यावरती ते तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता. पण जर घरी तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक आहे तुमच्याकडे ऑनलाईन टायपिंग प्रॅक्टिस आणि एक आहे ऑफलाईन टायपिंग प्रॅक्टिस. आता ऑनलाईन टायपिंग प्रॅक्टिस म्हणजे काय, जी तुम्ही इंटरनेटवरनं ऑनलाईन टायपिंग काही पोर्टल्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करू शकतात. जसं टायपिंग मास्टर आहे जे तुम्हाला ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे, पण खूप वेळेस ते टायपिंग मास्टर जे आहे ते ऑफलाईन लायसन्स विचारतं किंवा 15 दिवस ते 1 महिनाच फक्त चालतं. काही मुलांकडे त्याचा क्रॅक व्हर्जन असू शकेल तर व्हेरी गुड. जर नसेल तर तुम्हाला ऑनलाईन टायपिंग प्रॅक्टिस करावं लागेल. खूप सारे असे टायपिंगचे पोर्टल्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही टायपिंग प्रॅक्टिस करू शकता. काही ठिकाणी फक्त लेसन आहे तर काही ठिकाणी पॅसेज आहे, काही ठिकाणी पॅसेज आहे तर काही ठिकाणी लेसन आहे. कंबाईन असं खूप कमी पोर्टल आहे की जिथं तुम्हाला ऑनलाईन टायपिंग प्रॅक्टिस करायला जमेल. तर ऑनलाईन टायपिंग प्रॅक्टिस शक्य असेल तर करा, पण शक्य नसेल तर ऑफलाईन टायपिंग प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. आता ऑनलाईन टायपिंग प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम काय का, त्यासाठी तुम्हाला इंटरनेट तुमच्या पीसीला किंवा तुमच्या लॅपटॉपला असणं आवश्यक आहे. तर तुम्ही ऑनलाईन टायपिंग प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यामध्ये खूप वेळेस जाहिराती येतात कारण ते पोर्टल जर कधी फ्री असेल तर त्याच्यामुळे कधी कधी कॉन्सन्ट्रेशन चाललं जातं टायपिंग करताना किंवा टायपिंग करताना व्यत्यय येतो. तर शक्यतो तुम्ही ऑनलाईन टायपिंग प्रॅक्टिसची सवय करा जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आता तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रॅक्टिस कशी करायची, तर ऑफलाईन प्रॅक्टिससाठी तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरती, लॅपटॉपवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती, काही लोक मोबाईलच्या ऍपचा उपयोग करतात ज्याच्या टायपिंग मास्टरवरती तुम्ही मोबाईल कीबोर्डला कनेक्ट करून मोबाईलवरती टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता. पण जर तुमच्या घरी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर तुम्ही ऑफलाईन टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता. त्यासाठी तुम्हाला नोटपॅड वापरू शकता, तुम्ही वर्डपॅड वापरू शकता किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरू शकता ऑफलाईन प्रॅक्टिससाठी. आता याच्यामध्ये ऑफलाईन प्रॅक्टिस करताना लक्षात ठेवायचं का तुम्हाला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, टायपिंग लेसन आणि पॅसेज टायपिंग. ज्या विद्यार्थ्यांनी खूप अगोदर टायपिंग केलेलं आहे, 2 वर्ष झालं असेल, 3 वर्ष झालं असेल, 4 वर्ष झालं असेल किंवा खूप अगोदर त्यांनी टायपिंग केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्ट टायपिंग मध्ये पॅसेज न चालू करता लेसन वाईज टायपिंग करावी. लेसन वाईज टायपिंग यासाठी करावी की जेणेकरून तुम्हाला तुमच्या बोटांना, हातांना ती सवय होईल, तुम्हाला खाली न बघता तुम्हाला टायपिंग करण्याची. कारण तुमचा खूप मोठा गॅप झालेला असेल टायपिंगचा. ज्यांनी रिसेंटली टायपिंगची एक्झाम दिलेली आहे,
जे रिसेंटली टायपिंग करत असतात अशा विद्यार्थ्यांनी लेसन न करता डायरेक्ट पॅसेज टाईप केला तरी चालेल. पण असे जे काही विद्यार्थी आहे की ज्यांनी खूप अगोदर टायपिंग केलेलं आहे, कोर्स कम्प्लीट केलेला आहे किंवा त्यांनी टाईपरायटरवरती टायपिंग शिकलेला आहे, अशा लोकांना टायपिंग लेसन पहिल्यापासून शिकणं गरजेचं आहे. भले एखाद्या लेसनसाठी तुम्हाला 2-3 तास वेळ दिला तरी चालेल. जास्तीत जास्त टायपिंग करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लेसन तुम्ही पहिल्यांदा कंडक्ट करा. लेसन वाईज एकूण जास्तीत जास्त 40-45 लेसन असतील जर पकडले तर नॉर्मली, तर त्या लेसन वाईज तुम्ही पहिली प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही पॅसेजवरती जा. आता पॅसेजवरती ज्यावेळेस तुम्ही टायपिंग करतात त्यावेळेस लक्षात ठेवायचं, एखादा पॅसेज टाईप करायला जर तुम्हाला पहिल्यांदा 15 मिनिटं लागले, तर त्याच्यानंतर तुम्ही तो 14 मिनिटात टाईप करा. त्याच्यानंतर तुम्ही तो 13 मिनिटात टाईप करा. सेम पॅसेज तुम्ही रिपीट कमी कमी टायमामध्ये टाईप करायचं प्रॅक्टिस करा. असं करून तुम्ही त्याला 10 मिनिटामध्ये 7 मिनिटामध्ये टाईप करू शकता. म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर टाईप करायचं असेल, सातत्याने प्रॅक्टिस करायची असेल, तर जरी पहिल्या वेळेस तुम्हाला जास्त वेळ लागला तर तोच सेम पॅसेज घ्यायचा. त्याच्या पुढच्या वेळेस तो त्यापेक्षा किती कमी मिनिटात मी टाईप करू शकतो याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करायची. आता जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला नॉर्मली जे सॉफ्टवेअर वापरले जातात त्याच्यामध्ये काही पेड सॉफ्टवेअर आहे, काही तुम्ही घरी फ्रीमध्ये पण टायपिंग प्रॅक्टिस करू शकता. जर शक्य असेल काही मुलांना तर त्यांनी पेड सॉफ्टवेअर घ्यावेत आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी आपल्या घरी टायपिंगचे जे लेसन्स असतील, समजा तुमच्या क्लासेसमध्ये तुम्हाला जर लेसन मिळाले टायपिंगचे, ते लेसन घेऊन या, पॅसेज घेऊन या. आणि ही पद्धत कशी करायची ही वर्डमध्ये मी तुम्हाला दाखवलेली. याच्या अगोदर माझे काही व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर एका वेळेस तुम्ही वर्ड ओपन करून स्प्लिट विंडो केली तर तुमचे वर्डचे 2 भाग तयार होतात. वरचा भाग फिक्स ठेवायचा, खाली तुम्हाला लेसन्स टाईप करायचे. आता तुम्हाला जर स्क्रीनवरती दिसत असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. जर वरती जर बघितलं असेल तर प्रॅक्टिसचे लेसन दिलेला आहे आणि खालच्या भागामध्ये तुम्हाला तो लेसन रिपीट टाईप करायचा आहे. हा रिपीट लेसन तुम्ही ऍटलीस्ट 2 तास, 3 तास, 4 तास किंवा 1 दिवस टाईप केला तरी चालेल. जास्तीत जास्त तुम्ही लेसनवरती पहिलं भर द्या. लेसनवरती भर देण्याचा उद्देश असा आहे की तुमच्या हाताचे जे बोटं आहे ते ऑटोमॅटिकली त्यांना त्या वळण लागतं, त्या बोटांना तुमचे बटणं कळतात, कोणत्या ठिकाणी कोणतं बटन आहे, कोणत्या ठिकाणी काय बटन. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे पॅसेज टाईप करताना कठीण जाणार नाही. तुम्ही जर डायरेक्ट पॅसेज टाईप करायला घेतलं तर होऊ शकतं तुम्हाला ते कठीण जाईल किंवा त्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. म्हणून जास्तीत जास्त 1-2 दिवस तुम्हाला जेवढे लेसन्स तुम्हाला उरकवता येईल किंवा जेवढे तुम्हाला म्हणजे लेसनवरती प्रॅक्टिस करता येईल तेवढ्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करत जावा. लेसन नंतर तुम्हाला तो पॅसेज घ्यायचा आहे. असे एका साईडला तुम्हाला पॅसेज दिसेल, दुसऱ्या साईडला तुम्हाला तो पॅसेज टाईप करायचा आहे. तेच सांगितलं का एखाद्या पॅसेजला जर तुम्हाला पहिल्यांदा 10 मिनिटं लागले, तोच पॅसेज तुम्ही पहिल्यांदा टाईप केल्यानंतर तुम्ही तो 9 मिनिटात कसा टाईप करा, त्याच्यानंतर तुम्ही 8 मिनिटात कसा टाईप करा, याच्यावरती प्रॅक्टिसचा भर द्यायचा. एकदम कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला एकाग्रता करून टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. होऊ शकतं रिपीट तुम्ही तोच पॅसेज टाईप केला तरी चालू शकेल. याने काय होईल, तुमची टायपिंगची प्रॅक्टिस होईल. दर टायमाला तुम्ही असा विचार करू नका की नवीन पॅसेज कुठं आणून कसं टाईप करू. तुम्ही जो पॅसेज आहे तोच टाईप केला रिपीट तरी तुम्हाला एकदा कळून येईल का तुमचा स्पीड किती मध्ये होतो. तुम्हाला 10 मिनिटांमध्ये इंग्लिशमध्ये 400 वर्ड टाईप करायचे आणि मराठी असेल तर तुम्हाला 300 वर्ड टाईप करायचे. म्हणजे तुम्हाला इंग्लिशसाठी 2000 की एका वेळेस प्रेस करायचे आहे आणि मराठी असेल तर 1500 की तुम्हाला एका वेळेस प्रेस करायचे आहे. आणि हे वर्ड काउंट नावाचं एक ऑप्शन आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की तुम्ही एका 10 मिनिटांमध्ये किती कॅरेक्टर टाईप केले. जर रेफरन्स मध्ये जर बघितलं असेल तर वर्ड काउंटर म्हणून तुम्हाला एक ऑप्शन आहे, त्याच्यावरनं पण तुम्ही बघू शकता. मग आता स्क्रीनवरती जर तुम्हाला दिसत असेल तर तो ऑप्शन मी दिलेला आहे. त्याच्यावरनं पण तुम्हाला कळू शकेल की एका एवढ्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही किती टाइम प्रॅक्टिस केलेली आहे, टाईप केलेले, टायपिंगची प्रॅक्टिस केली हे तुम्हाला दिसून येईल. म्हणजे तुमच्या ऑफलाईन मध्ये पण तुम्ही प्रॉपरली टायपिंगची प्रॅक्टिस करू शकतात जर तुम्हाला शक्य नसेल पेड सॉफ्टवेअर घेणं तर. आणि हे सगळे जे लेसन्स आहे, ऍक्च्युली हे लेसन सगळे मी तयार केलेले आहेत पूर्ण ए पासून तर झेड पर्यंत. टोटली 45 लेसन्स आहेत टोटल आणि 60 पॅसेज सध्या माझ्याकडे रेडी आहेत जे मी तुम्हाला देऊ शकतो. मित्रांनो, फक्त याच्यासाठी तुम्हाला 20 रुपीज कॉस्ट बेअर करावं लागेल, पेड करावं लागेल. कारण जर मी फ्री ठेवलं तर मला होऊ शकतं माझा मोबाईल हँग होऊन जाईल, मुलं सारखं तेच बोलतील सर पाठवा, हे करा ते करा. म्हणून त्याचे नॉमिनल मी चार्जेस फक्त 20 रुपीज ठेवलेले आहेत.
तुम्ही जीपे करू शकता, फोन पे करू शकता, कोणतेही करू शकता. किंवा तुम्हाला हे सगळं नसेल करायचं तर तुम्ही कुठूनही लेसन, तुमच्या क्लासमधून कुठूनही लेसन आणा, पण लेसन वाईज तुम्ही प्रॅक्टिस करा. किंवा पॅसेज त्यानंतर तुम्ही पॅसेजवरती प्रॅक्टिस करा. म्हणजे पहिल्यांदा लेसन करायचं, नंतर तुम्हाला पॅसेजची प्रॅक्टिस करायची. जर तुम्हाला शक्य असेल तर पेड सॉफ्टवेअर आहे, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेड सॉफ्टवेअर आहे. तुम्ही क्लासमध्ये जे सॉफ्टवेअर वापरतात किंवा सॉफ्टवेअर यूज करतात, जर त्याचा पेड व्हर्जन असेल तर तोच पेड व्हर्जन तुम्ही विकत घ्या. माझ्याकडे क्लासमध्ये काही पेड सॉफ्टवेअर मी वापरतो. जर तुम्हाला ते पेड सॉफ्टवेअर हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण प्रॅक्टिस करू शकता. सेम हे पूर्ण सॉफ्टवेअर तसंच आहे, त्याच्यामध्ये पण लेसन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये स्पीड दिलेला आहे 30चा, 40चा, 50चा आणि टायपिंगचे लेसन दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णतः. जर बघितलं असेल तर तुम्हाला एकूण टोटल असे 11 लेसन आहे, त्याच्यामध्ये काही सब लेसन आहेत. हे सगळे लेसन मध्ये तुम्हाला पहिले लेसन करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्पीड पॅसेज दिलेला आहे. तो स्पीड पॅसेज तुम्ही टाईप करू शकता. म्हणजे जसं तुम्ही ऑफलाईन सॉफ्टवेअर वापरले, माझे ज्या फाईल्स आहेत सेम फाईल्स किंवा सेम सॉफ्टवेअर इथं तुम्हाला दिसेल जे पेड मध्ये आहेत. याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक गोष्ट, एक्स्ट्रा गोष्टी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला चुका किती झाल्यात, तुम्ही शब्द गाळले किती, किंवा तुमच्याकडून काय शब्द एक्स्ट्रा टाईप झाला, या सगळ्या गोष्टी या सॉफ्टवेअरमध्ये दाखवेल. जबकि ते आपल्याला ऑफलाईन मध्ये दाखवणार नाही, ते मॅन्युअली चेक करावं लागेल. म्हणून जर तुम्हाला पेड सॉफ्टवेअर जर घेणं शक्य असेल विद्यार्थ्यांनी तर पेड सॉफ्टवेअर घ्यावा. आणि शक्यतो पेड सॉफ्टवेअर कोणतं घ्या की जे तुमच्या क्लासमध्ये आहे, जे तुम्ही क्लासमध्ये वापरता पेड सॉफ्टवेअर, शक्यतो त्याच्याच मिळतं जुळतं सॉफ्टवेअर घ्या. मार्केटमध्ये फक्त हार्डली 3 ते 4 पेड सॉफ्टवेअर आले आहेत फक्त जे टायपिंग वरती. पण लक्षात ठेवा एमपीसी वरती कोणीही सॉफ्टवेअर आजपर्यंत बनवलेलं नाही. हे सॉफ्टवेअर सगळं जीसीसी टीबीसीचे सॉफ्टवेअर्स आहेत जे 7 मिनिटाचे पॅरेग्राफ तुम्हाला देणार आहे. पण त्याचं जे गणित आहे ते तुमच्या 10 मिनिटाच्या सॉफ्टवेअर सारखंच आहे, पॅसेज सारखंच आहे. 7 मिनिटात जेवढे वर्ड टाईप करायचे तेवढे त्याच्यापेक्षा जास्त वर्ड तुम्हाला 10 मिनिटात टाईप करायचे. म्हणजे एवन एकच आहे, 7 मिनिटात तुम्ही जर 30च्या स्पीडला किंवा 40च्या स्पीडला टाईप करून पॅसेज कंप्लीट करत असेल तर तिकडेही तुमचा पॅसेज कंप्लीट होणार आहे. मग जर शक्य असेल तर ते तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता. हे सॉफ्टवेअर तुम्हाला 300 पासून तर 500 पर्यंत मिळेल. जी काय मार्केट कॉस्ट असेल त्याच कॉस्टमध्ये मिळेल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना जमणार नाही किंवा इन्स्टॉल करायचं माहित नाहीये अशा विद्यार्थ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तरी मी तुम्हाला करून देईल. शेवट पैसे तुम्ही तिकडे पेड करा किंवा इकडे पेड करा, एकच आहे. जी काय मार्केट कॉस्ट असेल त्यानुसार पैसे तुम्हाला द्यावा लागणार आहे. कारण हे सॉफ्टवेअर फ्री नाही, हे पेड, हे सॉफ्टवेअर माझं नाहीये, हे कोणाचं तरी. आणि या सॉफ्टवेअरचं नाव यासाठी मी तर सांगत नाही कारण हा आपला काही प्रमोशनचा व्हिडिओ नाहीये त्या सॉफ्टवेअरचा. ही आपल्याला गरज आहे, तुम्हाला गरज आहे म्हणून. कारण मला आतापर्यंत खूप मुलांनी फोन केलेत किंवा मला मेसेज आले कसं काही सॉफ्टवेअर आहे का. आता मोस्टली काय आता प्रत्येकाला मी सॉफ्टवेअर सांगत बसायला तेवढं माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. म्हणून मला जरा एक व्हिडिओज बनवूया. आणि हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही टायपिंग प्रॅक्टिसच्या फाईल्स घ्या. इंग्लिश आणि मराठीच्या टायपिंगच्या प्रॅक्टिसच्या फाईल माझ्याकडे अवेलेबल आहे. मराठीसाठी मी 50 रुपये ठेवलेले आणि इंग्लिशसाठी मी फक्त 20 रुपीज ठेवलेले. ते 20 रुपीज किंवा 50 रुपीज तुम्ही पेड करून त्या टायपिंगच्या प्रॅक्टिसच्या फाईल तुम्ही घेऊ शकता. याच्यावर अजून माझ्याकडे काही काही पॅसेज जर पुढे भविष्यामध्ये ऍड होत गेले तर तेही मी तुम्हाला पाठवत जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक असेल त्यांनी जीपे, फोनपे करा आणि फाईल प्रॅक्टिस मिळवा. आणि जर काही विद्यार्थ्यांना अजूनही काही डाऊट असेल, काही शंका असेल, कोणाला काही प्रॉब्लेम असेल, कोणाला काही टायपिंगचं कळत नसेल, काही विचारायचं असेल, माझ्याकडनं टोटली पूर्ण हेल्प मी करायला तयार आहे. मी आतापर्यंत ISM चे कमीत कमी 800 ते 900 विद्यार्थ्यांना ISM सॉफ्टवेअर एवढ्या 5 ते 6 दिवसामध्ये सेंड केलेला आहे. त्याच्याकडनं मी कोणाकडून कॉस्ट घेतली नाही. काही मुलांना मी स्वतः इन्स्टॉल करून दिलेला आहे. जे विद्यार्थी व्हिडिओ बघत असेल त्यांना माहितीच असेल, मी स्वतः फोन केलेला. आपल्या कम्प्युटरमध्ये जर एनी डिस्क असेल तर डाउनलोड करून ठेवा. त्याच्यातनं मी ते रिमोटला घेऊन पण सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल करून दिलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टायपिंग बद्दल काही प्रॉब्लेम असेल, काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर माझा फोन नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे, कमेंट बॉक्समध्ये पण टाकलेला आहे. तिथून तुम्ही मला कॉल करू शकता किंवा तुम्हाला स्क्रीनवरती आता नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची जी शंका असेल, काही विचारायचं असेल ते तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्याला ज्याची ह्या व्हिडिओची गरज आहे. असेच एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.